नमस्कार मंडळी, स्वागत आहे मानवीज किचनमध्ये। सध्या पाऊस खूप जोरदार चालू आहे आणि ह्या जोरदार पावसामध्ये गरमागरम चहा आणि गरमागरम भजी खायला सगळ्यांनाच आवडते, नाही का? तर आज आपण मस्त अशी कुरकुरीत आणि पटकन होणारी कमी साहित्यात कॉर्न भजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे मी साधारण 1 मक्याचं कणीस घेतलं होतं आणि त्याचे मी असे दाणे काढून घेतलेत। आता हे दाणे जे काढून घेतलेत ना, हे चॉपरमधून किंवा मिक्सरच्या भांड्यामधून थोडेसे बारीक करून घ्यायचे, एकदम जाडसर बारीक करून घ्यायचे, जेणेकरून आपण जर अख्खे मक्याचे दाणे जर भजीसाठी वापरले तर ते दाणे तेलामध्ये फुटू शकतात किंवा तेल वगैरे उडू शकतं, त्यामुळे हे थोडेसे बारीक करून घ्यायचे। आता थोडेसे दाणे आहेत ना, हे मी बाजूला ठेवलेत, हे मी नंतर वापरणारच आहे। तर इथे बघा, इथे मी हे जाडसर असे मक्याचे दाणे बारीक करून घेतलेत, एकदम बारीक करायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे। ते बघा मस्त असे बारीक झालेले आहेत। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता आपण जे बाजूला ठेवले होते दाणे ते सुद्धा आता घालायचे। एका दुसरा दाणा असा दाताखाली आला ना तर तो छान वाटतो चावायला, त्याच्यामुळे हे मी थोडेसे दाणे घेतलेत। आता याच्यामध्ये आपण काही मसालेसुद्धा घालणार आहोत, पण इथे मी घेतला एक बारीक कापून घेतलेला एक कांदा आहे। त्यानंतर मक्याचे दाणे हे थोडेसे गोड असतात, त्याच्यामुळे थोडंसं तिखटपणा देण्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे, इथे थोडीशी हळद घेतली आणि लाल तिखट घेतले। इथे तुम्ही आवडीप्रमाणे मसाले वापरू शकता, कितपत तिखट हवं आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता, कारण थोडीशी कॉर्न भजी तिखट असेल ना तितकी ती चांगली आहे। त्यानंतर लाल तिखट घालून झाल्यानंतर मी थोडासा ओवा घातला आहे, वरून कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतले। आता इथे 2 टीस्पून ना मी तांदळाचं पीठ घेतले, याच्यामुळे आपली भजी आहे ती छान अशी कुरकुरीत होईल। आता इथे बघा मी 1 वाटी बेसन घेतलं आहे। आता 1 वाटी बेसन आपल्याला पूर्ण वापरायचं नाही आहे, थोडं थोडं वापरायचं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत ना ते छान असे चांगले लागले जातील त्या कॉर्नला आणि भजी खूप छान अशी टेस्टी बनेल। आता इथे तुम्ही धना पावडर किंवा हिंगसुद्धा घालू शकता। तर इथे मी भजी आहे नाही मुलांसाठी बनवते, त्याच्यामुळे मी तिखटाचं प्रमाण वगैरे थोडंसं कमी केलेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे हे जर मिश्रण थोडंसं पातळ झालं, जर कॉर्न तुम्ही बारीक करून घेतलात तर इथे ना बेसनचं प्रमाण, पिठाचं प्रमाण आहे ते थोडंसं जास्त लागतं आणि मग भजी थोडीशी मऊ होते किंवा तेलकट होते, त्याच्यामुळे पिठाचं प्रमाण अगदी योग्यच घालायचं आहे। तर इथे बघा मी 1 वाटी बेसन घेतलं होतं, त्याच्यातलं अर्धे वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी बेसन वापरलेलं आहे, बाकीचं उरलेलं मी ठेवून दिलं। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आता इथे मी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आहे। आता हे थोडंसं तेल आहे ना, म्हणजे 2 टीस्पून आहे, हे या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि मिश्रण चांगलं असं ढवळून घ्यायचं आहे। तेल थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेते, जेणेकरून हे तेल आहे हे सगळं हे व्यवस्थित त्या मिश्रणाला लागलं जाईल, यासाठी आपण हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे। बॅटर आपण जेवढं सुकं बनवणार ना तेवढंच भजी कुरकुरीत होते, त्याच्यामुळे पाणी न घालता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता तेल इथे कडकडीत गरम झालं आहे। आता भजी करण्यासाठी बघा मी इथे छोटे छोटे गोळे असे तेलामध्ये सोडते। भजी जास्त पण मोठी करायची नाही, मग ती आतमध्ये कच्ची राहते किंवा चांगली फ्राय पण होत नाही, त्यामुळे छोटे छोटे घालायचे आणि ती खायला पण चांगली लागते। आता हे बुडबुडे जे आहेत ना हे कमी होत नाही तोपर्यंत भजी हलवायची नाही, साधारण अर्धा मिनिट तरी भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच हलवायची नाही। हे बघा हे बुडबुडे कमी झाले की व्यवस्थित अशी भजी वर खाली करून व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची। तर ही भजी आहे ना ही थोडीशी तिखट चांगली लागते, खायला खूप भारी लागते, तर तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने। तर साधारण मला 3 ते 3.5 मिनटं इथे लागलेली आहेत ही भजी तळायला। हे बघा मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे आणि खूप छान दिसते। तरी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीची जी भजी आहे ना ती याच प्रकारे बनवून घेऊया। आता ही भजी खायला ना आपण नेहमी तर सॉससोबतच खातो किंवा चटणीसोबतच खातो, पण मक्याचे दाणे थोडेसे गोड असतात, त्याच्यामुळे ही भजी आहे ना ही थोडीशी गोड होते। तर ही भजी शेजवान चटणीसोबतसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागते, खूप छान चव येते, अगदी जसं की चिकन 65ची थोडीफार चव येते ना त्या पद्धतीने ह्या भजीला चव येते। तर तुम्ही एकदा शेजवान चटणीसोबत नक्की ट्राय करून बघा। आता मी इथे 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, भजीसोबत मिरच्या तर हव्याच, त्याच्यामुळे 4-5 मिरच्या मध्ये कट लावून मी थोडेसे घेतलेले आहेत, जेणेकरून तेलामध्ये मिरच्या फुटणार नाही। हे बघा तर इथे मस्त अशी कुरकुरीत भजी
तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान आला आहे आणि मुख्य म्हणजे ह्या भजीचा आवाज बघा, किती मस्त असा आवाज येतो आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.